Hello student, कसे आहात? Good evening. Yesterday we have seen translation of English. वेगवेगळ्या प्रकारचे इंग्लिशचे वाक्य दिले होते आणि काही HW होता, काही तुम्ही बनवणार होते, काही क्वेश्चन दिलेले होते आणि आन्सर लिहायचं होतं. आज पण तुमच्या मदर टंगमध्ये मदर टंग, व्हॉट इज मीन बाय मदर टंग? It is your following sentence into your mother tongue. Mother tongue means native language or first spoken at home. Mother tongue means first spoken at home किंवा नेटिव्ह लँग्वेज, तुम्ही जिथे राहता ती भाषा. मग माझी नेटिव्ह लँग्वेज कोणती? मराठी. तुम्ही जर राजस्थानी, MP मध्ये राहत असाल तर MP, तेलुगूमध्ये केरळ, वेगवेगळ्या स्टेटच्या वेगवेगळ्या लँग्वेज आहेत. मग त्या लँग्वेज काय म्हणावं लागेल आपल्याला? नेटिव्ह लँग्वेज. त्या लँग्वेजनुसार बोलणं म्हणजे आपल्याला शिकावं लागेल, नाही का? आपल्याला किती भाषा येतात? जेमतेम 3-4, नाही का? मराठी, इंग्लिश, हिंदी, गुजराती येते, तेलुगू थोडंसं, कर्नाटका. म्हणजे जर सर्व राज्याच्या भाषा जर शिकायच्या असेल तर आपल्याला अभ्यास करावा. मग काय क्वेश्चन दिलेला आहे, ट्रान्सलेट फॉलोइंग सेंटेन्सेस इन युअर मदर टंग. मदर टंग मीन्स नेटिव्ह लँग्वेज विच इज स्टार्ट ॲट युअर होम. घरूनच भाषा ती सुरू होते. मराठी इज माय फर्स्ट लँग्वेज. मराठी ही माझी पहिली भाषा आहे, नाही का? म्हणजे माझी मदर टंग कोणती आहे? मराठी. मग प्रश्न आहे, गिव्ह मी सम मोर टाईम. गिव्ह मी सम मोर टाईम, मला अजून थोडा वेळ द्या. सम, मला अजून काही वेळ द्या किंवा थोडा वेळ द्या, अजून वेळ द्या किंवा दे. मित्राला जर म्हटलं तर, आय डोंट नो व्हॉट टू डू. आय डोंट नो, मला माहीत नाही. व्हॉट टू डू, काय करावे. व्हॉट टू डू, काय करावे. मला माहीत नाही काय करावे, नाही का? आय डोंट नो व्हॉट टू डू, मला माहीत नाही काय करावे. क लिहिलेलं तिथे, मग करावे. आय हॅव टू बाय सम फ्रूट्स. फ्रूट माहिती आहे तुम्हाला? फळं. सम, काही. बाय म्हणजे विकत घेणे, नाही का? म्हणजे मला काही फळं विकत घ्यायचे आहे. आय हॅव टू बाय सम फ्रूट्स, मला काही फळं खरेदी करायचे आहे. क दिलाय फक्त इथं, करायचे आहे, जागा कमी आहे म्हणून. आय हॅव टू बाय सम फ्रूट्स, मला काही फळं खरेदी करायची. बाय म्हणजे खरेदी, सेल विक्री, खरेदी विक्री, नाही का? याच्यामध्ये आपल्याला आहे पर्सेंटेजमध्ये नफा तोटा, लॉस अँड प्रॉफिट, सेल अँड बाय. आय हॅव टू बाय सम फ्रूट्स, मला काही फळं खरेदी करायचे. आय लव्ह स्वीट्स व्हेरी मच, मला गोड पदार्थ फार आवडतात, पसंत आहे. मला गोड पदार्थ, स्वीट, मला गोड पदार्थ फार आवडतात. आय लव्ह स्वीट्स व्हेरी मच, मला गोड पदार्थ फार आवडतात. 5 मार्कासाठी मदर टंगमध्ये प्रश्न असतो 10वीला, नाही का? तर तो सोपा असतो, पण आपण अनेक जर वाक्य घेतले आणि लिहिले तर त्याचा प्रॅक्टिस होते आणि आपल्याला सहजासहजी उत्तर येते. आय लव्ह स्वीट्स व्हेरी मच. डू यू लाईक स्पीकिंग मराठी. आता हे HW होमवर्क आहे तुम्हाला. डू यू लाईक स्पीकिंग मराठी. मराठी भाषा, स्पीकिंग म्हणजे बोलणे, लाईक म्हणजे आवडणे, यू म्हणजे तुला, म्हणजे तुम्हाला मराठी बोलणं आवडतं, म्हणजे तुम्ही मराठी लिहायचं आहे.
मराठीत ट्रान्सलेट करायचं, इथं लिहायचं 1 मार्कासाठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्र. ओके, स्टडी करा, इंग्लिशच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि दररोजचा स्टडी थोडा थोडा करत जा.